नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे, सध्या संपूर्ण देशभरात 8व्या वेतन आयोगाच्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत। खरे तर जानेवारी 2025 मध्ये केंद्रातील सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली। आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिल्यानंतर आता आयोगाच्या स्थापनेसाठी आवश्यक असणाऱ्या प्रक्रियेचे पालन सुद्धा सुरू झालं आहे। त्यामुळे येत्या काही दिवसांनी 8व्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होण्याची शक्यता आहे। तथापि अजून आयोगाच्या अध्यक्षाची आणि सदस्याची नियुक्ती झाली नाही। मात्र लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल आणि मग त्यानंतर 8व्या वेतन आयोगाच्या समितीकडून आपले काम सुरू होणार आहे। सध्याचा 7वा वेतन आयोग हा जानेवारी 2016 पासून प्रभावी याच्या समिती स्थापना 2014 मध्ये झाली होती आणि हा आयोग जानेवारी 2016 पासून लागू झाला होता। वेतन आयोगाच्या आतापर्यंत इतिहास पाहिला असता प्रत्येक 10 वर्षांनी वेतन आयोग लागू होतो। यानुसार सध्याच्या वेतन आयोगाचे आयुष्य फक्त डिसेंबर 2025 अखेर आहे। 31 डिसेंबर 2025 रोजी सध्याचा 7वा वेतन आयोग समाप्त होईल अशी शक्यता असून 1 जानेवारी 2026 पासून नवीन 8वा वेतन आयोग लागू होईल अशी माहिती जाणकार लोकांकडून समोर येत आहे। पण 8वा वेतन आयोग सुरुवातीला केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे आणि त्यानंतर मग विविध राज्य शासनाच्या माध्यमातून 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी स्वीकारली जातील आणि त्या राज्यामधील राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 8व्या वेतन लागू होणार आहे। अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पहिल्यांदा 8व्या वेतन आयोगाची स्थापना अंमलबजावणी कोणत्या राज्यामध्ये सुरू होणार आणि 8व्या वेतन आयोगामुळे कोणत्या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा पगार सर्वाधिक वाढणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय। दरम्यान आज आपण या संदर्भातील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। कोणत्या राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी सगळ्यात आधी 8वा वेतन आयोग लागू होणार, तर नवीन वेतन आयोग आधी केंद्रातील कर्मचाऱ्यांना लागू होतो आणि त्यानंतर मग केंद्राच्या माध्यमातून राज्यात 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी स्वीकारण्यासाठी मार्गदर्शक तत्त्व दिली जातात। पण केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर लगेच राज्यातील कर्मचाऱ्यांना लागू होत नाही। राज्य सरकार आपल्या तिजोरीची भान ठेवून नवीन वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेत असते। मात्र मागील वेतन आयोगाचा अनुभव पाहिला असता सुरुवातीला 8वा वेतन आयोग महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरात यासारख्या मोठ्या राज्यामध्ये लागू झाला होता आणि या राज्याची नवीन वेतन आयोग लागू केल्यानंतर मग मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये नवीन वेतन आयोग लागू झाला होता। त्यामुळे 8वा वेतन आयोग सुद्धा सुरुवातीला उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात सारख्या राज्यामध्ये लागू होऊ शकतो। नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार आहे, फिटमेंट फॅक्टर आणि मागे भत्ता यावर अवलंबून राहील। सध्या 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.86 पर्यंत वाढवला जाईल अशी चर्चा आहे। असं झाल्यास राज्य कर्मचाऱ्यांचा किमान बेसिक पगार सुमारे 186% वाढू शकतो। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।